स्नेहाच्या दिव्यात तेवते वाजते ज्याची, स्नेहाच्या दिव्यात तेवते वाजते ज्याची, वसुबारस म्हणजे पूजा धेनू वासराची। वसुबारस हा दिवाळीचा पहिला सण। वसुबारस यालाच गाय गोऱ्याची बारस। त्याचप्रमाणे आश्विन कृष्ण द्वादशीला येणारा हा दिवस म्हणूनच गोवत्स द्वादशी म्हणून देखील ओळखला जातो। गाय गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारस हा दिवस साजरा केला जातो आणि या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते। तर त्याचमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण वसुबारसची पूजा म्हणजेच गायीची पूजा कशी करावी, घरी किंवा बाहेर जाऊन आपण ही पूजा कशी करू शकतो, तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी कविता, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, वसुबारस या सणापासून दिवाळीच्या सणाची सुरुवात होत असते। आश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो आणि वसुबारस या सणालाच गोवत्स द्वादशी असेही म्हणतात। या दिवशी गोधनाची पूजा केली जाते। समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते। या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते। भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा केली जाते। आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला फार महत्त्व आहे। तिला माताही म्हणतात। ती सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते। सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपल्या शेणाद्वारे खत देऊन पौष्टिकत्व आणणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे या दिवशी पूजन करतात। ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्य भाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ती व्यक्ती, तो समज, ते राष्ट्र भरभराटीस आल्याशिवाय राहत नाही असे सांगितले जाते। अशा गोमातेचे प्रथम तिच्या वासरासहित पूजन करून या दिवाळीच्या सणाला सुरुवात होत असते। वसुबारस ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करावी। सर्वप्रथम गायीच्या पायावर पाणी टाकावे, त्यानंतर गायीला हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी आणि गायीसोबतच वासराची अशाच पद्धतीने पूजा करावी। त्यानंतर निरांजनाने गाय आणि वासराला ओवाळून घ्यावे। नंतर गायीच्या अंगाला स्पर्श करावे, पाय पडावा, गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा। त्याचबरोबर तुम्ही चाराही घालू शकतात। नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी आणि प्रार्थना करावी। तर अशा पद्धतीने गायीची पूजा करावी आणि जर जवळपास गाय उपलब्ध नसेल तर घरीही तुम्ही वसुबारसची पूजा करू शकतात। तर पूजा करण्यासाठी सर्वप्रथम पाट किंवा चौरंग घ्यावे, त्यावर लाल वस्त्र अंथरावे। त्यानंतर 2 विड्याची पाने घ्यायची आहे, त्यावर आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे। नंतर बाजूलाच गाय वासराची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते तांदूळाच्या राशीवर स्थापन करून घ्यायचं आहे। जर फोटो किंवा मूर्ती नसेल तर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र काढावे। नंतर पाटावर मांडलेल्या गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा करून घ्यायची आहे। हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे। त्यानंतर आपल्याला गाय वासराची पूजा करायची आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम फुलाने पायावर, गाय वासराच्या पायावर पाणी शिंपडावे। त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून गाय वासराची पूजा करावी। नंतर धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून गाय वासराची, गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे। गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे आणि कुठलाही गोड पदार्थ असेल तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। तर अशा पद्धतीने घरीच वसुबारसची आपण पूजा करू शकतो। तसेच स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात। या दिवशी गहू, मूग खाल्ले जात नाही। नंतर बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडला जातो। या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खाल्ले जात नाहीत। तर असे काही या दिवसाचे नियम आहेत, तर ते आपण पाळले पाहिजे। नंतर गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो। स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीची ही पूजा केली जाते। तर अशा पद्धतीने वसुबारसची पूजा करून आणि हा दिवस साजरा करावा। आणि वसुबारसच्या दिवशीच म्हणजे गायीची पूजा करत असताना गायीसमोर आपल्याला एक प्रार्थना करायची आहे किंवा एक मंत्र म्हणायचा आहे। तर तो म्हणजे सर्वदेवमये देवी सर्वदेवेर अलंकृते मातर मम अभिलषितम सफलम कुरु नंदिनी।
पुन्हा एकदा सांगते, सर्वदेवमये देवी सर्वदेवेर अलंकृते मातर मम अभिलषितम सफलम कुरु नंदिनी. याचा अर्थ असा आहे की अर्थात सर्वांना आनंद देणाऱ्या हे नंदिनी गोमाते, सर्व देव तुझ्या ठाई निवास करतात म्हणून तू सर्व देवमयी आहेस. सर्व देवांनी तुझा गौरव केलेला आहे, तेव्हा हे आई, हे गोमाते, माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी मी तुझ्यासमोर प्रार्थना करते. तर असा मंत्र आपल्याला या दिवशी म्हणायचा आहे गाईची पूजा करत असताना. आणि त्याचप्रमाणे या दिवशी वसुबारसच्या दिवशी रमा एकादशी देखील येत आहे. तर रमा एकादशी ही अत्यंत शुभ, धनसमृद्धी आणि वैभवदायक मानली जाते. कारण नवचैतन्य, उत्साह, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव असलेल्या दिवाळी सणाच्या एक दिवस आधी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी ही एकादशी येत असते. त्यामुळे अत्यंत याला महत्त्व दिलेलं आहे. अनन्यसाधारण अशी ही एकादशी आहे. तर त्यामुळे रमा एकादशी आपण म्हणजे रमा एकादशीची पूजा अवश्य करावी. तर ती पूजा कशी करावी हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहेत. आणि काही थोडक्यात माहिती आपण एकादशीबद्दल जाणून घेऊया. आश्विन महिन्याच्या वद्य पक्षातील येणारी एकादशी चातुर्मासाची सांगत्या होण्यापूर्वीची शेवटची एकादशी असल्यामुळे रमा एकादशी अतिशय महत्त्वाची मानली गेलेली आहे. वर्षभरातील सर्व एकादशींना श्री विष्णूंचे पूजन केले जाते. मात्र रमा एकादशीला श्री विष्णूचा 8वा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे पूजन केले जाते. रमा एकादशीला श्रीकृष्णाची विधिवत पूजा केल्यास सुख आणि सौभाग्य प्राप्त होते असे सांगितले जाते. घरातील धन धान्य समृद्धी वृद्धिंगत होते. पुरुष मंडळींनी हे व्रत केल्यास सांसारिक सुख आणि वैवाहिक जीवन सुखमय होण्याचे शुभ आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते. तसेच रमा एकादशीच्या व्रतामुळे मोक्षप्राप्ती होते असं देखील सांगितलं जातं. तर त्यामुळे रमा एकादशीला अतिशय महत्त्व आहे. या दिवशी आपण व्रत पूजा नक्की करावे. तर आता पूजा कशी करावी ते आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. तर आपल्या देवघरात असलेले भगवान विष्णूंच्या रूपातील बाळकृष्ण त्यांची पूजा करायची आहे. तर बाळकृष्णांची पूजा करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला अभिषेक करायचा आहे. तर आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आणि नंतर पुन्हा पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करत राहायचा आहे. अभिषेक किंवा स्नान झाल्यानंतर भगवान कृष्णांची मूर्ती आपण स्वच्छ पुसून घ्यावी. त्यानंतर आपण एका पाटावर थोड्या अक्षता ठेवणार आहोत आणि त्यानंतर कृष्णांची मूर्ती ठेवायची आहे. आणि कृष्णांची मूर्ती ठेवल्यानंतर आपण त्यांना गंध चंदनाचा टिळा लावायचा आहे, थोड्या अक्षता व्हायच्या आहे. आणि ही पूजा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे, नामस्मरण करत राहायचं आहे. जर आपल्याला विष्णू सहस्रनाम येत असेल तर विष्णू सहस्रनाम म्हणत राहायचं. जर नसेल येत तर टी व्हीवर मोठ्या आवाजात आपण विष्णू सहस्रनाम लावू शकतो. आणि रमा एकादशी 8 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 8:23 सुरू होणार आहे. ते 9 नोव्हेंबर सकाळी 10:41 समाप्त होणार आहे. तर आपल्याला 9 नोव्हेंबरच्या सकाळच्या वेळी आपल्याला ही पूजा करायची आहे. किंवा वसुबारसच्या वेळी संध्याकाळ म्हणजे वसुबारसची पूजा आपण संध्याकाळी करत असतो, तर संध्याकाळच्या वेळी जी तुम्ही पूजा मांडणार असाल तर त्या पूजेमध्ये ही पूजा केली तरीही चालेल. गंध अक्षता वाहिल्यानंतर आपण भगवान विष्णूंना प्रिय असणारी पिवळी फुलं भगवान विष्णूंना व्हायची आहे. आणि सर्व म्हणजे आजूबाजूलाही आपण पिवळ्या रंगाने मस्त असं सुशोभित करून घेणार आहोत. त्यानंतर आपण भगवान विष्णूंना प्रिय असणारी तुळशीची पानं ही आपण जरूर व्हायची आहे. तुळशीची पानं वाहताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून आपण पूजा करायची आहे. आणि या दिवशी आपण म्हणजे जेव्हाही आपण पूजा करू तर तेव्हा आपण भगवान विष्णूसमोर खिरीचा नैवेद्य हा ठेवायचा आहे. खिरीचा नैवेद्य आपण भगवान विष्णूंना दाखवायचा आहे. एकादशी असल्यामुळे घरात जर सर्वांचा उपवास असेल किंवा जर तुम्ही हा नैवेद्य दाखवू शकत नसाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशीही खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात. प्रसादामध्येही तुळशीपत्र ठेवायला विसरायचं नाही, कारण भगवान विष्णूंच्या पूजेत तुळशीपत्राला खूप महत्त्व आहे.
तर अशा प्रकारे रमा एकादशीला भगवान श्रीकृष्णांची सेवा पूजा आपल्याला करायची आहे. आणि ही पूजा तुम्ही सकाळी जेव्हा देवपूजा करतात तर देवघरातही तुम्ही अशा प्रकारे पूजा करू शकतात, किंवा वसुबारसची जी पूजा करणार असाल तर त्याच पाटावर तुम्ही ही पूजा तुम्ही मांडू शकतात. तर अशा प्रकारे आपल्याला वसुबारस आणि रमा एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची बाळकृष्णाची पूजा कशी करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, उपयोगी असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.